पंतप्रधान नरेंद्र मोदी आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। मोदींच्या हस्ते मुंबईतील विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते केलं जाणार आहे। तसंच लोकसभा निकालानंतर मोदी पहिल्यांदाच मुंबईत येत आहेत, त्यामुळे हा मुंबई दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। मुंबईत या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, नेमका आता पंतप्रधानांचा पुढचा दौरा कसा असणार आहे आणि काय काय कार्यक्रम आहेत? काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झालेले आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं पश्चिम उपनगरांना रस्ते मार्गाने जोडण्याच्या उद्देशाने एक महत्वाकांक्षी गोरेगाव मुलुंड जोड रस्ता तयार करण्यात येतोय आणि याच प्रकल्पाचं उद्घाटन मुंबईतल्या गोरेगाव परिसरात असणाऱ्या नेस्को सेंटर इथं पार पडते। त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीनंतर मुंबईमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीची एक व्यूहरचना म्हणावी लागेल, कारण या निमित्तानं पुढे एक शक्ती प्रदर्शन देखील आणि यासोबतच मुंबईतल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न देखील या निमित्तानं होताना पाहायला मिळतोय। दुसरी महत्वाची बाब अशी आहे की या कामाच्या बाबतीत जर आपण पाहायला गेलं तर साधारणपणे 12.20 किलोमीटर लांबीचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प तयार करताना साधारणपणे मुलुंड ते गोरेगाव जे आधी 75 मिनिटांचं अंतर लागायचं ते आता साधारण 25 मिनिटांवर येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि महत्वाची बाब यातली आणखीन एक आहे की संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून हा 4.5 किलोमीटरचा जुळा बोगदा तयार करण्यात येणार आहे आणि याच प्रकल्पाचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते पार पडत आहे। नक्कीच निलेश, कारण मुंबईकरांच्या वाहतुकीचा हाही प्रश्न लवकरच सुटेल अशी आशाही आपण आता बाळगूयात। धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। दरम्यान मोदींचा हा महाराष्ट्र दौरा कसा असणार हे आपण पाहतोय। मुंबईतील पूर्व पश्चिम उपनगरांना जोडणारा हा प्रकल्प असणार आहे। तसंच याची लांबी 12.20 किलोमीटरची आहे। अंदाजे याला खर्च हा 14,000 कोटी रुपयांपर्यंत आलेला आहे। तसंच 4 टप्प्यांमध्ये हा प्रकल्प प्रस्तावित केला जाणार आहे। पहिल्या टप्प्यात नाहूर स्टेशन जवळील उड्डाणपुलाचं रुंदीकरण केलं जाणार आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात रस्त्याचे 45.70 मीटरपर्यंत रुंदीकरण केलं जाईल। त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात उड्डाणपूल हा नॅशनल पार्कमधल्या जुळ्या बोगद्यांचाही यामध्ये समावेश असणार आहे। चौथ्या टप्प्यात दुहेरी उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचं देखील काम केलं जाणार आहे। त्यानंतर गोरेगाव मुलुंड पर्यंतचा प्रवास हा अवघ्या 25 मिनिटांवर करता येणार आहे। नवी मुंबई विमानतळालाही थेट याचा फायदा होणार आहे। नाशिक महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांनाही याचा फायदा होणार आहे।